टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील 2 प्रकल्पासंदर्भात आज जनसुनावणी या ठिकाणी होते आहे। वातट पंचकोशीमध्ये बंदूक बनवण्याचा रिलायन्सचा प्रकल्प प्रस्तावित आहे। जागा भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी ही सुनावणी प्रक्रिया आजपासून या ठिकाणी सुरू होणार आहे। उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्या कार्यालयात ही आज सुनावणी होईल। सेमीकंडक्टर आणि बंदुका बनवणारा रिलायन्सचा प्रकल्प या 2 प्रकल्पांसाठी ही सुनावणी या ठिकाणी होणार आहे। जवळपास या प्रकल्पांमुळे 30 ते 40 हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल असं देखील सांगण्यात येत आहे। रत्नागिरी आणि उंडी रीळ या परिसरामध्ये सेमीकंडक्टरचा प्रकल्प जो आहे तो प्रस्तावित आहे। तर वाटत पंचकोशीमध्ये बंदुका बनवण्याचा रिलायन्सचा प्रकल्प या ठिकाणी प्रस्तावित आहे। या जागेसाठी जागा निश्चितीही करण्यात आलेली आहे। जागेचं अधिग्रहण करण्यासाठी महसूल विभागानं हा सुनावणीचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केलेला पाहायला मिळतोय। ग्रामस्थांच्या शंका आणि समस्या या ठिकाणी आज जाणून घेण्यात येणार आहेत। येणाऱ्या 2 प्रकल्पांना ग्रामस्थ विरोध करतात का या भूमिकेकडे या संबंध सुनावणीचं लक्ष लागून राहणार आहे। मात्र या 2 प्रकल्प हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत आणि स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत यांचे हे 2 प्रकल्प जे आहेत ते ड्रीम प्रोजेक्ट आहेत। त्यामुळे सुनावणी दरम्यान इथले ग्रामस्थ नेमकी काय भूमिका घेतात याकडेच आज लक्ष लागलेलं असणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।